हो काय सोडते काय प्रसाद लाड मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आंतरवाली सराटीतली आपण दृश्य पाहतोय। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आक्रमक झालेत। आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यापूर्वीही दिला होता आणि त्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार होतं। प्रसाद लाड मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी आंतरवालीत पोहोचले। जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर शिष्टमंडळ आज त्यांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेलं आहे। आताची आपण दृश्य पाहतोय। प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनाचा मुद्दा, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा जोर लावून धरला। त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला, उपोषणाचा इशारा दिला। त्यानंतर पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगेंच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले। आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील हे पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन प्रसाद लाड यांचं स्वागत करतायत। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेलं। आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर प्रसाद लाड चर्चा करणार आहेत। मोठ्या पोलिसांच्या ताफ्यासह कडक पोलीस बंदोबस्तात प्रसाद लाड अंतरवाली सराटीकडे दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। तर सचिन, काय सांगाल की प्रसाद लाड आता जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, काय तिकडे अपडेट्स घडतायत, काय नेमकी माहिती? या ठिकाणी आता आलेली जोरदार घोषणाबाजी देखील सुरू झालेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आता प्रसाद लाड आंतरवालीत दाखल झालेले आहेत। तिथे जे मराठा बांधव आहेत ते त्यांची देखील घोषणाबाजी सुरू झालेली आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तात ते आंतरवालीमध्ये दाखल झालेले आहे। आता थोड्याच वेळात या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि प्रसाद लाड या दोघांमध्ये चर्चा होणार आहे। या चर्चेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जो इशारा दिलेला आहे आंदोलनाचा, तो आंदोलनाचा इशाऱ्यानंतर जी काही मागणी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या ते समजून घेणार आहे प्रसाद लाड आणि त्यानंतर त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या समजून घेतल्यानंतर प्रसाद लाड ही संपूर्ण जी मागण्या त्या सरकार दरबारी मांडणार आहेत आणि त्यानंतर यामध्ये काही तोडगा निघतो का या संदर्भात देखील प्रयत्न केले जाणार आहे असं प्रसाद लाड म्हणालेले आहेत। आणि सध्या आता काही वेळाची ही जी संपूर्ण भेट आहे ती होणार आहे, बैठक होणार आहे दोघांमध्ये आणि नंतर आता नेमकं यातून काय तोडगा निघतो हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे। जी जी, तर प्रसाद लाड यांनी मगाशी जसं सांगितलं की त्यांच्या काही मागण्या त्या संदर्भात ते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। सरकारचं आतापर्यंत किती काम आलंय, काम कुठवर आलेलं आहे त्या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे। त्या संदर्भात अधिकची माहिती काय मिळते? नक्कीच त्यांनी असं सांगितलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत काही सरकार जे काम करत आहे मराठा समाजासाठी त्यातली काही गोष्टी पोहोचत नसतील, काही गैरसमज त्यांचा झाला असावा, मात्र सरकार मराठा समाजासाठी मोठ्या प्रमाणात काम करत आहे, विद्यार्थ्यांसाठी करत आहे, कारकीमध्ये करत आहे, तर त्याचबरोबर इतर ज्या सर्व बाबी आहेत त्या सरकारकडून केल्या जात आहे। आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात आतापर्यंत एवढं दिलं गेलं, आतापर्यंत कुठल्याही सरकारमध्ये एवढं मराठा समाजासाठी दिलं गेलं नाही। या सर्व ज्या गोष्टी आहेत मी मनोज जरांगे पाटील यांना भेटून त्या सर्व दाखवणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या मागण्या देखील मी समजून घेणार आणि त्या मागण्या मी सरकार दरबारी मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि त्यासाठी एक मराठा बांधव म्हणून मी आता आंतरवालीत आलोय आणि या ठिकाणी मी त्यांची चर्चा करणार आहे। त्यानंतर मी पुढील जे काही आमचे चर्चा झाले ते माध्यमाच्या समोर ठेवणार आहे असं देखील प्रसाद लाड म्हणालेले आहे। त्यामुळे कुठेतरी या एक पाऊल पुढे सरकार आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्याकडे चर्चेला सध्या प्रसाद लाड आलेले आहे। प्रसाद लाड ही पुढची भूमिका मनोज जरांगे पाटील यांची समजून घेणार आहे। त्यानंतर ते थोड्या वेळात माध्यमाचे संवाद साधून त्यानंतरच चर्चेमध्ये काय नेमकं झालं ते स्पष्ट होणार आहे। जी सचिन, आपण मागे पाहिलं तर जेव्हा जरांगेंनी आंदोलनाचा इशारा दिला तेव्हा त्यांच्या काही मागण्या होत्या, त्यांचं जरांगे या भेटीकडे कसं पाहतायत, आता त्यांच्या मुख्य मागण्या काय आहेत?
प्रमुख मागणी ही आहे की सरकार जी नोंदी मिळालेल्या आहेत तर त्या हैदराबाद गॅजेट हाऊस असताना त्यांच्या नोंदी ज्या मिळालेल्या आहेत त्या नोंदींना मिळालेल्या व्यक्तींना तातडीने कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात यावं. त्याचबरोबर जी उपसमिती नेमण्यात आलेली आहे ती उपसमिती तातडीने बरखास्त करण्यात यावं आणि उपसमिती बरखास्त केल्यानंतर महाराष्ट्र कुणबी मंत्रालय स्वतंत्र असावा असं मंत्रालय त्यांनी स्थापन करण्यात यावं. त्याचबरोबर औंध गॅजेट इतर गॅजेट ते देखील त्यांच्या नोंदी ग्राह्य धरण्यात याव्यात. या प्रमुख मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी हा देखील खंत व्यक्त केली आहे की गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाची जी प्रमाणपत्रासाठी जे अर्ज केले जातात मात्र मराठा समाजाच्या देखील ते कुणबी भीती मिळावी अशा पद्धतीची या प्रमुख मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या आहेत आणि त्याच मागण्यांकडे आता सरकारचं तोडगा काढतं हे पाहणं आता महत्वाचं राहणार आहे. बैठकीला आता सुरुवात होती मात्र या बैठकीत आता काय ठरतं हे पाहणं देखील आता महत्वाचं आहे. तर सचिन, प्रसाद लाड आपल्याला तिथे पोहोचलेले दिसत आहेत. मी काल आलो. तुम्ही असेच जोडलेले राहा. तुर्तास आपण ते संवाद काय साधतायत त्याच्याकडे आपलं लक्ष राहील. तर आपण पाहतोय प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलंय. मी मराठा बांधव म्हणून इथे आलोय अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी तिथे पोहोचण्याआधी दिली होती. आतापर्यंत जे काम झालेलं आहे ते मनोज जरांगेंना ते दाखवणार आहेत. त्यांच्याबरोबर त्याविषयी संवाद साधण्यासाठी ते तिथे पोहोचले. तर सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे. आमदार प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवालीत दाखल झाले. मनोज जरांगे पाटलांनी शाल श्रीफळ देत त्यांचं स्वागत केलेलं आहे. शिवरायांचा पुतळा देत पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केलं. तिथे पोहोचण्याच्या अगोदर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया समोर आली होती. त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर मनोज जरांगे पाटलांनी काही वेळापूर्वी एक प्रतिक्रिया दिली होती ती पाहूया. शिष्टमंडळ 100 जणांचं आलं तरी प्रश्न मार्गी लागणार असतं आणि एक आलं तरी असतं. 100% आम्हाला वाटतं की लाडभाऊच्या माध्यमातून या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांना न्याय मिळेल, या समाजाला न्याय मिळेल. त्यांना समाज लहान नाही आहे, खूप मोठा मराठा समाजाचा मोठा वर्ग या राज्यात आहे आणि 100% ते मार्ग काढतील अशी आम्हाला अपेक्षा लावून बसलो आता आम्ही. आज सकारात्मक चर्चा होईल. हो, सकारात्मक आता तिथं झाल्यावर कळण होईन का नाही आमच्याकडून तर सकारात्मकच आहे. त्यांनी सांगितलं की 100% मागण्या तुम्हाला तुमच्या मंजूर केल्या जात्या मुख्यमंत्र्यांकडून 100% असं ते बोललेत आणि त्या शब्दावर आशा लागली आम्ही मागण्याची मंजुरी होईल. 30 मेला आमरण उपोषण होणार. मागण्या जर पूर्ण झाल्यानंतर मग काय गरज आहे? मागण्या पूर्ण झाल्यावर गरज नाही, पण नाही झाल्या तर आमरण उपोषण होणार. का नाही राहणार? माझ्या समाजापेक्षा मला काय मोठं आहे, लाडभाऊला समाजापेक्षा काय मोठं आहे असं तेच म्हणले. ते बी बसणार आहेत माझ्या संग उपोषणला, तेच म्हणलेत. प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत. मी मराठा बांधव म्हणून इथे आलोय. सरकारने आतापर्यंत केलेलं जे काम आहे ते मनोज जरांगेंना दाखवणार आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या घेऊन सरकारकडे जाणार आहे अशी प्रतिक्रिया आपण प्रसाद लाड यांची पाहिली. तर आपल्यासोबत आहेत सचिन जिरे आमचे प्रतिनिधी. तर सचिन, सध्या तिथे काय घडतंय, काय अपडेट्स आहेत? आता इथं दोन्ही दोन्ही नेते या ठिकाणी एकमेकांच्या भेटीला आलेले आहेत. ज्या ठिकाणी आपण पाहतो की जो चहापानाचा जो कार्यक्रम आहे त्या सुरू आहे. मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात आता इथून चर्चेला सुरुवात होणार आहे. मात्र माध्यमांसमोर ही चर्चा व्हावी अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे आणि दोन्हीही नेते आहेत इथं बसलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता या चर्चेला सुरुवात होणार आहे. चहापानानंतर चर्चेला सुरुवात होणार आहे. चर्चेमध्ये प्रामुख्याने जो मुद्दा समोर येतो म्हणजे पत्राचे जे वाटप आहे ते करण्यात बरखास्त करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे. आता थोड्याच वेळात या ठिकाणी चर्चेला सुरुवात होणार आहे. इकडचं जर परिसर सांगायचं झालं तर या परिसरामध्ये जे मराठा बांधव मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत ते प्रमुख मराठा बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ही जी भेट महत्वाची मानली जात आहे कारण की या भेटीमधून तोडगा निघण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे या भेटीला मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. दोन्ही जे नेते आहेत ते आता चर्चेला सुरुवात करत आहेत
प्रसाद लाड असतील, मनोज जरांगे पाटील असतील, हे दोघेही आता या ठिकाणी चर्चेला सुरुवात करत आहे. मात्र या चर्चेमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे. सध्या माध्यमांसमोर दोन्ही नेते आहेत सुरू करायचं का? आणि भूमिका काय आहे, मनोज जरांगे पाटील पुढची भूमिका काय मांडतात, त्याचबरोबर प्रसाद लाड ही पुढची भूमिका काय मांडतात हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. दोन्ही थोड्याच वेळात आता प्रसार माध्यमांना संबोधित करणार आहे. एक फाईल घेऊन या ठिकाणी प्रसाद लाड आलेले आहेत. त्या फाईलमध्ये नेमकं काय काय आहे हे थोड्या वेळात कळेल. मात्र सध्या आता या ठिकाणी प्रसाद लाडच्या भेटीनंतर आता प्रसाद लाड प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहे. दोन्ही नेते सोबत बसलेले आहेत, मनोज जरांगे पाटील आणि प्रसाद लाड. जी जी धन्यवाद सचिन, दिलेल्या या माहितीबद्दल. वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातल्या अपडेट्स घेत राहू. विचारा काय साहेब, तुम्ही ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केलं त्यानंतर लागली सारा अशा अनेक चर्चा झालेल्या, तुमच्या चर्चेकडे का विशेष करून बघायचं? पहिली गोष्ट तर अनेक दादा मनोज दादांबरोबर माझं वाक्य संभाषणामध्ये वाद झाले, हे मी इथे मान्य करतो. परंतु एक गोष्ट ही देखील मान्य करतो की ज्या पद्धतीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 1981 पासूनचा लढा जो सुरू झाला, त्यामध्ये शेवटी आरक्षण जे मिळालं ते माझा भाऊ, माझे बंधू, समाजाचे आमचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळालं आणि त्याच्यामुळे आरक्षणात समाजाला मिळालं. यासाठी मी प्रथमतः दादांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. ज्या ज्या वेळेला माझे त्यांचे तात्विक मतभेद झाले, त्यांनीही माझ्यावरती आगपकाड केली, मीही केली असेल, पण त्यावेळेला माझं तात्विक मत एकच होतं की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहिले देवेंद्र फडणवीसांनी जे समाजासाठी केलं ते या 70 वर्षाच्या इतिहासात कुठल्याही मराठा समाजाच्या नेतृत्वाने केलं नाही. आणि मग कुठला तरी गैरसमजातून काही विषय निघाले असतील तर मी दादांना प्रत्येक वेळेला तीच विनंती केली की देवेंद्र फडणवीसांना पण कधीतरी तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी काय केलं हे तुम्ही समजलं पाहिजे. आणि मला वाटतं की काल परवाच्या त्यांच्या प्रेसमध्ये देखील त्यांनी खरोखरच देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन देखील केलं. एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांनी देखील या समाजासाठी अनेक गोष्टी केल्या. आणि आता ज्या वेळेला दादांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हे केलं, पुकारलं, त्यावेळेला मी मीडियाच्या माध्यमातून दादांना आव्हान केलं की दादा, गरमीचा काळ आहे, 30 मे मला वाटतं की चुकीची तारीख आहे, पेरणीचा काळ आहे, उन्हाळा आहे, काही मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या झाल्या तर समाजाची काही लोक गावाकडे मामाकडे गेली असतील, तर आपण हे आंदोलन करू नये. आणि त्यावेळेला काही मी आकडेवारी देखील सरकारने काय केलं हे मी दादांसाठी घेऊन आलो. दादांना ते माहितीच असेल, परंतु त्याच्यानंतर देखील गंगाधरजीकडनं मला काही गोष्टी आल्या की या 7-8 गोष्टी आतापर्यंत झाल्या नाहीत आणि त्या व्हायला पाहिजेत. आणि दादांनी मला आवाहन केलं की प्रसाद भाऊनी मला माझा भाऊ म्हटलंय, समाजाचा एक कार्यकर्ता म्हटलंय. मी आज इथे कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये आमदार म्हणून, नेता म्हणून आलो नाही, तर मी एक समाजाचा सर्वसामान्य घरातला, मुंबईमध्ये परळसारख्या भागात वडील कामगार असलेला कार्यकर्ता, आज पक्षामध्ये, समाजामध्ये, व्यवसायामध्ये, प्रतिष्ठेमध्ये, सामाजिक कार्यकर्त्यामध्ये स्वतःचं नाव कमवलेला एक कार्यकर्ता. मला एक अभिमान वाटला की मनोज दादांनी मला इथे आवाहन केलं की प्रसाद भाऊ जर माझ्याकडे इथे चर्चेला आले, माझे प्रश्न समजून घेतले, तर आम्ही देखील त्यांच्या खांद्यावर मान टाकायला तयार आहे. आणि मग एवढा सिरियस आहेत हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे मी काल त्यांच्याबरोबर हॉस्पिटलला थांबलो म्हणून काल येऊ शकलो नाही. म्हणून काल रात्री मी छत्रपती संभाजीनगरला आलो. आज तुम्ही जे मला आमंत्रण केलं त्या आमंत्रणाचा मान सन्मान करून मी आज तुमच्याकडे चर्चेला आलो. माझ्या मनामध्ये प्रसाद लाड म्हणून, एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून, एक मराठा समाजामुळे मी आज जो आमदार झालो किंवा जे काय झालो, आणि तुमच्या नेतृत्वामुळे आज या राज्यातील नव्हे तर देशातील समाजाला जो मान मिळाला, एक तर तुमचा मला वैयक्तिक सत्कार देखील करायचा होता. तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल जर कुठला द्वेष असेल तर तो मला दूर करायचा होता. आणि समाजाच्या काही विषयामध्ये आंदोलन करत असताना काही विषय मांडले जातात, काही विषयाची सरकारकडनं ग्वाही दिली जाते, त्यामध्ये काही विषय अडून राहतात. ते अडलेले विषय काय आहेत आणि ते माझ्या माध्यमातून एक मुंबईमध्ये एक सामाजिक कार्य करत असताना,
नेतृत्व करत असताना, सभागृहामध्ये नेतृत्व करत असताना माझ्या माध्यमातून आपल्याला अजून चांगली काय मदत होऊ शकते, आपले विषय कसे मिटू शकतात, आपल्या विषयामध्ये मी तुमच्या दूताची भूमिका करू शकतो का, ह्या सर्व विषयाला घेऊन दादा आज मी तुमच्या आमंत्रणाला मान देऊन मी इथे तुमच्याकडे आलो आहे. आणि तुमचा फार सन्मान करून पुन्हा एकदा सांगतो की प्रसाद लाड आज तुमचा लहान भाऊ म्हणून इथे आला आहे आणि तुमचा लहान भाऊ म्हणून सातत्याने तुमच्याबरोबर सातत्याने उभा राहील हा देखील शब्द मी तुम्हाला दिला आणि त्या शब्दावरती मी कायम आहे. गेल्या वेळेस मुंबईला जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं, त्यावेळेस सरकारनं त्यांच्या हैदराबाद गॅजेटचा विषय होता, अनेक मागण्या होत्या, पूर्ण झाल्या नाही. पुन्हा त्यामुळे जरांगे पाटील आंदोलन करावं लागतं. वेळोवेळी एकदा सगळ्या मागण्या मान्य होणार आहे. नाही, मला दादांबरोबर मी आपली मीडियाचं झाल्यानंतर खाजगीत देखील बसणार आहे. दादांच्या 7-8 मागण्या आहेत असं मला गंगाधरजी काळकुटे साहेबांनी सांगितलं. त्या 7-8 मागण्या मी दादांच्या समजून घेणार आहे. निश्चितपणे त्या मागण्या समजून घेतल्यानंतर उपसमिती असेल, सरकार असेल, राज्य सरकार असेल, या मागण्या का झाल्या नाही. बघा, प्रत्येक गोष्टीला कारण असतं. काही गोष्टींमध्ये कायदेशीर अडचणी असतात, काही गोष्टींमध्ये फॉलोअप हा विषय असतो, काही गोष्टींमध्ये कोणाचा पाठपुरावा न झाल्यामुळे झालेलं असतं. पण दादानी सांगितल्यानंतर मी आज दादाला विनंती करायला आलो आहे भाऊ म्हणून की तुमच्या मागण्या तुम्ही मला सांगितल्यानंतर मला जर तुम्ही काही काळ दिला तर त्या काळात मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी 100% प्रयत्न करेन. मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन आणि तो समाजासाठी देईन. कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे. पहिल्या जातीसाठी माती खायला मी तयार आहे. आज मराठा समाज हा देशामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे. आज 7 कोटीपेक्षा जास्त लोक मराठा समाजाची इथे आहेत. लोक आमच्या आपापसांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतात. आज मी दादाला भेटायला आलो तर कोणतरी काहीतरी बोलायला लागला. असं आहे की एका भावानी 2 भावांमध्ये भांडणं असतात. एका भावानी लहान भावाला बोलवल्यानंतर लहान भावानी येऊ नये ही आपली मराठा समाजाची संस्कृती नाही, प्रथा नाही. आणि आज जे संस्कार या देशावरती आहे ते मराठा समाजाकडून आलेले संस्कार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार आहेत, माता जिजाऊंनी दिलेले संस्कार आहेत. आपण प्रत्येक संस्काराचं जेव्हा नाव घेतो तेव्हा छत्रपतींचं नाव घेतो. आणि या छत्रपतींचा मराठा, ज्या मराठाच्या संघर्षामध्ये मला जर दादांमुळे खारीचा वाटा उचलायची संधी मिळत असेल, त्यांनी अनेक आंदोलनं केली, अनेक उपोषणं केली. मी आता दादांना विचारत होतो त्यांच्या तब्येतीबद्दल. त्यांनी मला सांगितलं उपोषणामुळे त्यांची तब्येतही बिघडली. मला वाईट वाटतंय बोलताना, माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत की एक कार्यकर्ता स्वतःचा जीव जाईपर्यंत जर एवढा मोठा संघर्ष करू शकतो तर आमच्यासारखा कार्यकर्ता त्याच्या मागे का उभा राहू शकत नाही. आणि मग हे करत असताना त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सरकार दरबारी नेऊन कुठे अडले आहेत, न्यायिक प्रक्रियेत कुठे अडले आहेत, कोणाच्या दरबारी अडकले आहेत, ह्या सगळा विषय मी सरकार दरबारी निश्चितपणे नेणार. आणि दादाबरोबर त्याचा भाऊ म्हणून याच्या पुढे त्याच्या संघर्षात, त्याच्या कामात, त्याच्या कार्यात मी सातत्याने राहणार. आणि मी दादाला विनंती करायला आलोय, नेतृत्व येतात, समित्या येतील आणि तुम्हाला विनंती करतील, सर्व आहे. पण आज एक लहान भाऊ म्हणून तुमच्याकडे आला आणि तुम्हाला विनंती करायला आलाय की आजच्या या उन्हाच्या काळात, पेरणीच्या काळात आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि मला तुम्ही एक संधी द्यावी. आणि ती संधी जी तुम्ही आणि मी आतमध्ये ठरवू, जो वेळ तुम्ही ठरवू तेवढ्या वेळेत मी वेळोवेळी तुम्हाला आता भेटत राहीन. मला देखील संभाजीनगरला यायचं, आपण त्यामुळे संधी द्याल. तुमच्या शेतातली ड्रॅगन फ्रूट खायला, सरपंचाच्या ड्रॅगन फ्रूट खायला मी येईन आणि आपण चर्चा करू. आणि मला वाटतं की आता हत्ती गेलाय शेपूट राहिले, हत्ती गेलाय शेपूट राहिले आणि दादाचं आंदोलन यशस्वीच झाले. आणि त्यामुळे पुढचं देखील जे काय त्यांच्या समाजाबद्दलच्या भावना, आदर, मागण्या आहेत त्या पूर्ण होतील याची मला खात्री आहे. सर, तुमच्या भेटीवरती लक्ष्मण हाके यांनी टीका केली की तुम्ही व्यावसायिक आहे, तुम्हाला समाजामधलं काय कळतंय. एक मराठा समाजातला मुलगा ज्याचे वडील कामगार होते, 7,000 रुपये पगार होते, त्या एका मराठा समाजातल्या मुलांनी आज 1 लाख लोकांना नोकरी दिली. आणि 1 लाख लोकांना नोकरी देत असताना तो मराठा समाजाचा आहे का, ओबीसी समाजाचा आहे का, मुस्लिम समाजाचा आहे का, शीख समाजाचा आहे का, ईसाई समाजाचा आहे पाहिलं नाही. देशभरामध्ये 27 राज्यामध्ये काम माझी कंपनी करते. मी व्यावसायिक आहे ना, हा मला अभिमान आहे. मी राजकारण करून राजकारणावर कोणीतरी संदेश घेऊन जायचा असतो. आता संदेश घेऊन जाणारा माणूस जर युद्ध पेटवणार असेल तर तो संदेश योग्य नाही. मी युद्ध पेटवायला नाही आलोय, तर मी तो भगवद्गीतेतला सार घेऊन आलोय. मला माझ्या समाजाला पुढे घेऊन जायचं आहे, माझ्या समाजाच्या भावनेबरोबर एकत्र जायचं आहे.
मला समाजाचे अडलेले विषय पूर्ण करायचे आहेत. आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीमध्ये माझी काम करण्याची शैली किंवा पद्धत आहे, दादांबरोबर दादांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहिला तर निश्चितपणे दादांचे विषय तडीस जातील. दादांचे नाही, समाजाचे विषय, ज्या समाजासाठी दादा लढतोय. त्यामुळे ते समाज आणि दादा वेगळा नाही, परंतु ते विषय तडीस जातील त्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि बाकी सगळं जे काय आहे ते मी दादांवर सोडतो. सर, आताच तुम्ही म्हटलं की जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून आम्ही आज चर्चा करून हे प्रश्न सोडवणार आहोत. मात्र मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं तुम्ही म्हणले. मात्र आजपर्यंतच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोरच जे काय ते चर्चा केलेलं आहे. नाही तिथंच करणार, तेच नका टेन्शन. आम्ही दोघे भाऊ, तुम्ही बिलकुल चिंता करू नका, काही भांडणं लावू नका आमच्यामध्ये. मी दादांसाठी अनेक पेपर पण घेऊन आलो की सारथीमध्ये काय झालं, राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीमध्ये काय झालं, मराठा समाजांच्या हॉस्टेलची परिस्थिती काय आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून किती पैसे दिले. आता काल 150 कोटी रुपयाचा निधी दादा त्याला दिला गेला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा बँकेची कर्ज परतफेडीसाठी. त्याच्यावर पण लोकांनी टीका केली की प्रसाद लाड जाणार म्हणून निधी दिला गेला. प्रत्येक गोष्टीच्या 3 महिन्याचा कालावधी असतो, 3 महिन्यांनी तो निधी वितरित केला जातो. पण ह्याचं कोणीतरी स्वागत केलं पाहिजे ना. 150 कोटी रुपये समाजाच्या जी मुलं रोजगार करायला मागतायत त्यांचा व्याजाचा परतावा गेला, याचं कोणीतरी पण अभिनंदन केलं पाहिजे. राज्य सरकारचं करा, मुख्यमंत्र्यांचं करा, अर्थमंत्र्यांचं करा, उपमुख्यमंत्र्यांचं करा. त्याच्यामुळे अनेक गोष्टी ज्या समाजासाठी केल्या गेल्या, दादांच्या आणि अनेक काही गोष्टी माझ्या कानावर आल्या, मला माहीत नाही ते दादा सांगतील. परंतु ज्या आमच्या मराठा बांधवाच्या लोकांनी बलिदान दिलं, अनेक लोकांनी बलिदान दिलं, त्यांच्या घरच्या नोकऱ्यांचा प्रश्न होता, ज्या गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यांचा प्रश्न होता, त्या सर्वांवरती मी दादांची चर्चा करेन. तुम्ही या ठिकाणी आलात, मुख्यमंत्र्यांशी तुमची काही चर्चा झाली का? नाही, मी आज आलो, मी परत तुम्हाला सांगतो, मी माझ्या वैयक्तिक कॅपॅसिटीमध्ये इथे आलो. प्रसाद लाड म्हणून आलो, मनोज दादाचा भाऊ म्हणून आलो, समाजाचा कार्यकर्ता म्हणून आलो, मराठा समाजाचा सन्मान मान आहे म्हणून मी इथे आलो. मी जे आहे ते मराठा आहे म्हणून आलो. आमच्याकडे काय होतं, कोकणातला मराठा असेल तर त्याला मराठा थोडंसं कमी समजलं जातं, पण आम्ही पण मराठा आहोत. आम्हाला मराठ्यांबद्दल आदर आहे, समाजाबद्दल आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड देखील कोकणातच आहे. त्याच्यामुळे आम्ही छत्रपतीला मानणारे कार्यकर्ते आहोत. आणि आता आमचं केंद्रबिंदू हे आंतरवाली सराटी आहे. या आंतरवाली सराटीमध्ये दादा जो निर्णय देतील, दादा जे म्हणतील, दादानी माझा मान ठेवून जर सांगितलं की बाबा मी हे आंदोलन प्रसाद लाडच्या शब्दावरती मागे घेतोय, तर मला आनंद वाटेल. आणि नाहीतर ते जे मला मार्गदर्शन करतील ते मी पुढे सांगेन. सर, आतापर्यंत ते स्टॅटिस्टिक त्यांच्यासमोर ठेवलं नाही का, ज्याच्यामुळे अनेक गैरसमज झाले. तुमच्या अगोदरही काही प्रतिनिधी येऊन गेले, पण ज्या पद्धतीने आकडे आता तुम्ही बरेच कागद घेऊन आलेलं दिसत आहे, मला असं वाटतं की मधल्या काळामध्ये काही त्यांच्यासमोर ठेवल्या गेलं नाही आकडेवारीच्या स्वरूपामध्ये. नाही, काही गोष्टी असं असतात की आंदोलनामध्ये आम्ही देखील विद्यार्थी दशेपासून काम केलं. ज्या वेळेला आपण आंदोलन करत असतो तेव्हा आंदोलकाच्या भूमिकेत असतो. ज्या वेळेला आपण आंदोलन करत असताना, आंदोलकाच्या भूमिकेत असताना आपल्याबरोबर काही लोक असतात जे आपल्याला सत्यता आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करत असतात, किंवा आपण ज्यांच्यासमोर आंदोलन करतो ते आपल्यासमोर आणून त्या गोष्टी ठेवत असतात. मी असं नाही म्हणणार की दादाला काही गोष्टी माहीत नाही, परंतु ज्या गोष्टी कळल्या आहेत या आज आपल्या माध्यमातून जनतेसमोर देखील जातील, दादासमोर देखील येतील. आणि त्याच्यानंतर पुन्हा मी म्हणतोय की मी असं नाही म्हणत आहे की आम्ही 100% काम केलं किंवा या सरकारने 100% काम केलं. जे काही उणीवा बाकी राहिल्या असतील त्या सभागृहात, अजून माझ्याकडे 2 वर्ष आहेत, मी सभागृहात मांडू शकेन. आम्ही सभागृहात छाती ताणून मराठा आरक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणावरची आमची भाषणं आहे का, आम्ही सभागृहात दादाचा सन्मान केलाय. त्याच्यामुळे जे काही उणीवा राहतील त्या पूर्ण आम्ही करू. आजपर्यंत अनेक शिष्टमंडळ आले, पण मात्र तोडगा काही निघाला नाही. आता वाटतंय तुम्हाला तोडगा निघाला? मी तुम्हाला सांगितलं ना, जो व्यक्ती चांगल्या भावनेतून आणि विषय संपावा या भावनेतून येतो, ही आग धुसमसत न ठेवता ती आग विझली पाहिजे आणि त्यातून समाजाचं भलं झालं पाहिजे. आणि ज्या भावनेतून आज दादाला भेटल्यानंतर, त्याच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर मला जे वाटतं की मला असं वाटतं की दादानी याच्यापुढे उपोषण करू नये, ही माझी भाऊ म्हणून त्यांना विनंती राहील आणि माझी त्यांना मागणी राहील. त्यामुळे यापुढे त्यांना आंदोलन करावं लागणार नाही या भावनेतून मी काम करणार आहे. बस.
हे विद्यार्थी आपण वाढवले. हो मला माहिती. हे 40 केले होते सरकारनं सारथीचे परदेशात शिकणारे पोरं. ते 160. ते 75 वर नेलं आत्ता विखे पाटील साहेबांनी. ते बी इतकं भांडावं लागलं त्यावेळेस नेले. सरकारनंच दिले 75 विद्यार्थी. कमी पण त्यांनीच केले सारथीमधले. आता ते परदेशात गेले होते. बरोबर का? आपले याच्यावरती मंथन होणं लय गरजेचं होतं. यांना खूप लाखो रुपये परदेशात खर्च येतो. सारथीच्या जोरावरती सरकारच्या जोरावरती विद्यार्थी परदेशात शिकायला गेलेत. परंतु सरकारनं अचानक ते 40 पोरावरती आणलं. वरच्या पोरांनी काय करायचं? तर इकडं आईवडील वावर विकून सुद्धा तेवढे पैसे नाही भरू शकत. ते भांडून आपण ते घेतले. हे मुद्दा झाला. आता तुम्ही आणलंय हे मान्य बोललो मी. मला बघायचं पण नाही पण मान्य. पण 80,000 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कशामुळे थांबवली? नाही आता दादा आपण जे म्हणालात ह्या ज्या गोष्टी आहेत या काही गोष्टी कशासाठी थांबली? ह्या शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे या भावनेचा मी देखील. पण आजची परिस्थिती अशी झाली. आता आपली चर्चा चालली. आता मीडिया बाईट नाही आहे. आपली चर्चा चालली आता की 80,000 विद्यार्थी म्हणजे लहान आकडा नाही. मग ती शिष्यवृत्ती थांबली. त्या पोरांना काय करावंच कळत नाही आहे. काय करावं हेच कळत नाही. बरं ही माहिती तुम्ही मीडियाच्या बाईटमध्ये म्हणले की हे डायलॉग होऊन सांगायला पाहिजे. विखे पाटील साहेबाला फोन लावा आणि त्यांना म्हणा तुम्हाला या 8 महिन्याच्या काळात आम्ही प्रति 15 दिवसाला काय सांगितलं नाही. बघा मी एकतर आरोप करायचा म्हणून करत नाही, खोटं बोलायचं म्हणून करत नाही. आणि मी जर तसं बिगडे असतो तर माझा एवढा मोठा समाजाने विश्वास ठेवला नसता. हे समाज इतका भयंकर ताकदीचा आहे. हे कोणावर विश्वास नाही ठेवत. मी तर कोणत्या झाडाचा पाला आहे. फक्त त्या माझ्या इमानदारी आणि प्रामाणिकवर विश्वास ठेवला आहे. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं की त्या 80,000 पोरांनी जायचं पुढं. विखे पाटील साहेबाला आम्ही वेळोवेळी हे विषय सांगितले. वेळोवेळी कधीही असं सांगितलं नाही असं नाही की तुम्ही संख्या कमी केल्या. महामंडळाचे बऱ्याचशा विषयात परतावे नाही आहेत. काल 150 कोटी दिलेत. आता आपले 600 कोटी रुपये थकलेत. आता काय करायचं? येतील ना का नाही. पण ते पोरांचे शिविल खराब झाले. सरकारनं काय केलं? आता त्या सरकारने दाखवलं की आम्ही मराठा समाजाच्या पोरांना उद्योगी करतोय. मग तुम्ही उद्योगी करायला निघालात पण ते कर्जबाजारी झाले. काय भांडायचं नाही का? तुम्हाला जे हे बघा तुम्हाला काय वाटतं की मी मुख्यमंत्र्यांना बोलतोय. आपण मूळ विषयावरच येऊ. हे कागद उगदा टुमटे आणलेत तुम्ही हे दाखायला मला. नाही खरं ते सांगतो त्याला का हे आता शेंग आणायचं काम आहे. याच्यात काय तुमचं सगळ्यात खरं म्हणणं ते आहे की मुख्यमंत्र्यावर बोलतात म्हणून तुम्हाला वाटतं. मी भांडतोय तुमच्या समाजाच्या लेकरासाठी, माझ्या समाजाच्या लेकरासाठी. मुख्यमंत्री ही व्यक्ती आमच्यासाठी शत्रू नाहीये, दुश्मन नाही. असती तर ह्याच मराठ्याने निवडून दिलं नसतं. एकदा फक्त मुख्यमंत्र्यांना म्हणा मराठ्याने तुम्हाला मतदान केलं नाही. एकदा नाही त्याच्याबद्दल काही दुमत नाही. हे भांडणच तुमच्याशी आता आमचं. हे आता भांडणच तुमच्याशी आमचं. तुमचं जे म्हणणं आहे ना हे बघा मी त्यांना इथून पाठीमागे तुम्ही मीडियाच्या वाईट काढून बघा. कारण हे मला बोलावं लागणार. हे मला तुमच्यापाशी बोलावं लागणार आहे. तुम्ही म्हणजेच मुख्यमंत्री आहेत थोडक्यात असं म्हणतात लोक. आता मला माहिती नाही इथून पुढे अनुभव येईन उद्या सकाळपासून. आज तुम्ही इथून गेल्यावर काय खरं आहे की नाही. म्हणजे आता इथून गेल्यावर थोडं लक्षात येईल आता आमच्या सुद्धा की काय समाजाला आपल्या मिळाले. हे बघा तुमची आई खरंच आमची आई. इतके संस्कृती सोडलेले लोक आम्ही नाही. पण ज्या दिवशी आमच्या आईला मारलं का बोलू नये आम्ही त्यांच्या आईवर. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उचलायला पोलीस कदर करत नव्हता. तुमचीच आई आहे. मी तर उपोषणात होतो. हे बघा उपोषणात कोणाकडून पण कसे पण शब्द जाते. उपोषणाच्या बाहेरचे शब्द दाखवा मला. उपोषण ही इतकी विचित्र विषय आहे की माणसाला चारी ताळात काय दिसत नाही. इतकी भयान परिस्थिती असते. इतकं मारलं बरं पाणी तर पाजाव. त्या आईला पाणी तर पाजाव. पोलिसाला पण आई असेल. गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत. बंदुकी छातीवर पाय देऊन बंदुकीच्या दस्तेने मारलं. सहन करून दाखवा फक्त मला तुम्ही. माझं फक्त एवढंच म्हणणं तुम्ही फक्त सहन करून दाखवा. आज तुम्ही मराठ्यांच्या भूमिकेत त्या फक्त तुम्ही फक्त सहन करून दाखवा. आईच्या छातीवर पाय देणं, तिला मारणं, तिला गोळ्या घालणं, नाकं तुटून गेले, कानं तुटून गेले म्हणतो मी तुम्हाला. आणि मुख्यमंत्री म्हणते पोलिसालाच मारलं माझ्या लोकांनी. माझे पोलीस आहेत. जनता तुमची नाही म्हणून ते बोललं गेलेलं आहे. कोणाची भावना होणार नाही. आता तुमच्या मंडळी आमच्या ताई आहेत. आत्ता फोन येतो तुम्हाला त्यांना कोणतरी मारलंय म्हणून. तुम्ही अंतरावलीत बसून दाखवा मला.
आणि आम्ही खानदानी जातवान मराठी असतो तर आम्ही ते सहन करून दाखवा तुमच्या ताईला मारलेलं. मुख्यमंत्री म्हणते ते मयात पोलिसाला आणलं. मग हे पोलीस तुमचे पोलीस आहेत का? फक्त त्या दिवसापासून त्यांच्याविषयीचं मन आमचं बदल नसतं. आधी आम्ही म्हणत होतो 70-75 वर्षाची सत्ता ढासळायची ताकद कोणात नव्हती. हे खामक्या लागलं येड्या गांडीचा माणूस येऊ. म्हणजे ही खेड्यातली भाषा आहे, शिया नाही यात. तुरं बोलणं सुद्धा प्रेमानं सुद्धा बोललं जातं एखाद्या वेळेस. ते प्रेमाचं पण असतं. खामक्या माणूस लागला हो, यांना वाजतातच कोणी भेटत नव्हतं, यांना लय चुरून खाल्लं आतापर्यंत. आधीचे बाईट आहेत का नाही ते पण बघा. हे काय की का बदललो आम्ही? अरे आमची आई मारली अहो, 7 वर्षाच्या पोरीच्या पायातून गोळी गेली भाऊ. गोळी इकडून गेली इकडून निघाली. पाय साडला तोडायचा होता तिचा पाय. दाखवा तुमची लेख नाही का ती? तुमची लेख नाही का ती? तिने काय पाप केलं? तास माझ्या लेकराने काय पाप केलं? आम्ही काय वाईट करतो? आम्ही उपोषणाला अंतरवलीत बसलो होतो. काय पाप केलं आम्ही? कुठं कुणाला दगड मारले, कुणाला शिव्या दिल्या? अगोदर म्हणतो मी. बसलो आम्ही शांत लोकशाही मार्गानं. मला जर धिंगाणाच करायचा आहे, 6 कोटीपैकी 4.5 कोटी मराठी ऐकतेत. कोणाला काय म्हणायचं तर म्हणू द्या, एका बाजूने चालतेत. ते दाखवतात काय दाखवायचं. मी काही पण धिंगाणा करू शकलो असतो. नास का असतो तर काही पण धिंगाणा केला असतं. मी एक धिंगाणा नाही होऊ दिला. एक आपल्याला त्यांनी मिळणार नाही पोरं, आपल्याला शांततेने मिळू शकतं हे मी प्रत्येक पोरांना सांगतो. प्रत्येक इतकं मारलो, इतक्या गोळ्या मारत होते, पत्र्यातून गोळ्यावर जात होते. काय अन्याय केला आमच्यावर? आम्ही काय वाईट बोललो त्या दिवशी मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्यांना? त्यावेळेस फडणवीस साहेब गृहमंत्री होते. आम्ही काय बोललो त्यांना आधी? का मारायचं? एक आंदोलन करते शांततेत करू दे. आता काय करतो? ऐकत नाही. मी नाही ऐकत. मी नाही फुटत पैशानी पादानी. कुणी दाखवून देऊ आम्ही 1 रुपया घेतला, उद्या सकाळी फाशी घेतो. नाही घेतले ते 2 बापाच्या आवलं. ते ब्यातच फरक. 1 रुपया फक्त सरकारने सांगावं की आम्ही याला 1 रुपया दिला, याला 700 रुपयाचं काम दिलं. एकाने सांगावं. इतका तळमळीन करतो मी. आजकाल स्वार्थी दुनिया आहे. स्वार्थ सोडून कोणी कामच करत नाही लाडभाऊ. स्वार्थ सोडून कोणालाही वेळ नाही. आज मी 24 तास माझ्या समाजासाठी देतो. माझे लेकरं किती वेळेत हे सुद्धा मला माहित नाही. या समाजासाठी माझा बाप कुठे आहे, माझी आई कुठे आहे हे सुद्धा मला माहित नाही. हे रिअल सांगतोय मी. माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावरती मला आनंद बघायचा. आरक्षण घेऊ. मी कुठं वाईट वागलो? मग का आमच्यावर दोष? बोललो असतो ना तुम्ही मालक आहेत. थोडक्यात काय झालं बोललो म्हणून? मालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय, पालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय. समता ठेवा ना. उचित बोललेलीच काय फरक पडला? राजकारणात हे पचावं लागतं, समाजकारणात हे पचावं लागतं, तर तुम्ही उंचीवर जाणार. कोणालाही वाटत नव्हतं 75 वर्षातलं बलाढ्य असणारं काँग्रेस संपल म्हणून. तेव्हाच भाजपचे 1-2च होते. मोजी तर सुद्धा येत नव्हते बोटावर कुडशी घेत म्हणून. संपलं ना, संपलं ना. तुम्ही त्या गर्वात जाऊ नका हे म्हणणं आहे आमचं. हे तळतळ समजा. आता आम्ही आलोत म्हणजे आमचं कोणीच काही करू शकत नाही. संपू शकतं बरं का. इतकं झाल्यावर असंतोष जर बिघडला, लोकांचं जर मन दुखत गेले, मराठींचे मन का दुखवतं तुम्ही? कमवून दुखवता. काय केलं आम्ही तुमचं पाप? आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय पाप केलं? कम मन दुखवता. मला तुमच्याकडून उत्तरच पाहिजे. तुम्हाला भांडायचंच आहे आम्हाला. होऊन दे काय व्हायचं. काय पाप केलं माझ्या लेकरांनी? का शिकू नये त्यांनी असं म्हणणं आहे तुमचं? त्यांनी नोकरीला लागू नये असं म्हणणं आहे का तुमचं? आम्ही तुमच्या जात, तुमचा एक शब्द होता, मुख्यमंत्री आपल्या जातीचा नाहीये, तरी त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं किंवा अनेक गोष्टी दिल्या. कुणी नाकारलं? ती आपल्या जातीचा नाहीये तरी दिलं. नाकारलं कुणी? त्याच बोलतो का? मीडियात बोललो ना राव तुम्ही. गॅझेटियरचा JR दिल्यापासून बघा तुम्ही. मुख्यमंत्र्याला विखे पाटील साहेबांना श्रेय दिले मी ते डायरेक्ट. आणि ह्या 8 महिन्यात फडणवीस साहेबाला बोललेलं मला दाखवा. या 8 महिन्यात म्हणतो मी तुम्हाला. मी या 8 महिन्यात तुमच्याबद्दल कधीच भांडलो नाही. तुमचा सन्मानच केला नाही. तुम्ही भांडा ना. माझं ते मतच नाहीये. आमचं घरानं कोणी ऐकून घ्यायचं? आमची तळतळ कोणी ऐकून घ्यायची? आम्ही मुख्यमंत्र्याला बोललोच नाही हे 8 महिन्यात. तुम्ही आता आम्हाला भाऊ म्हटलात ना, पण मला हे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. मी ऐकलं ना दादा. मला माहित नाही असं आहे का तुम्ही जे म्हटलं. बघा आता तुमची तळमळ तुमचं पूर्ण ऐकून घेणार आम्ही. तुम्हाला कधी आम्ही ऐकून घेणार नाहीत असं नाही. आजचा दिवस हे समाजाच्या खोपीत आहे. महाराष्ट्रातले मराठ्यांचे लोक, तुम्ही शहरात राहताय, खेड्यातले मराठ्यांचे लोक आऊत जरी आहेत असले तरी मोबाईल दांडीला बांधते. तुम्हाला पाहिजे असले व्हिडिओ देतो. पण जरांगे पाटील काय बोलतो ना आज अंतरवलीत काय आहे? कमीत कमी 6-5.5-6 कोटी मराठी बघत असतील आज अंतरवलीत काय चाललं.
म्हणून आज सगळ्यांनाच वाटतंय की हे माणूस पहिल्यांदा म्हणला ना मी मराठ्यांचा आहे, त्यावेळेस ऊर भरून येतो गरिबांचा. दिसत नाही तुम्हाला, तुम्हाला नाही भेटायला येऊ शकत श्रीमंत लोकाला. कारण तुम्हाला हे म्हणजे त्याच्यात वाईट नका वाटू देऊ. आमच्या समाजाचा एखादा माणूस मोठा झालाय तो गर्वच असतो. बोलून दाखवल्यानं दुरावा निर्माण होतो. त्यामुळे काही गोष्टी बोलून पण दाखवायच्या नसतात. ही अभिमानच असतो. पण तुमच्यापर्यंत श्रीमंत सांगायला येत नाही, कुजबूज हे आम्ही ऐकतो खेड्यातली. आम्ही लोकांना वाटतं आता हे माणूस काहीतरी करेल. आता तुम्ही म्हणलात मुख्यमंत्री साहेब आपल्या जातीचं नसून आरक्षण दिलं, पण तुम्ही हे पण विसरले ना की आपल्या जातीचं नसून मराठीने निवडून दिलं. हे आता आमच्या जातीचं नाही, शेजारी बसलेलं दिलं नाही निवडून मराठीने. म्हणजे तुम्ही आमच्यात ना द्वेष भावनेनं बघू ना. ते आमच्या जातीचे नाहीत तरी आरक्षण दिलं, पण ते आमच्या जातीचे नाहीत मराठीने निवडून पण दिलं राव. हे तुम्ही विसरायला चाललात. ते तुम्ही आम्हाला एक बाजूनं कोपऱ्यात लोटायला आणि एका बाजूनं माया पण करायला. आमचं म्हणणं आहे नको. आमच्या लेकरांनी काय पाप केलं मला सांगा. 83 क्रमांकाला आमची मागणी होती. आता आपण मूळ विषयाकडे येतो. आमची मागणी होती सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कमून नाही दिलेत. ओबीसीच्या यादीत 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा 1 जून 2004चा GR कमून रद्द केला. मला प्रश्न पाहिजेत, उत्तर पाहिजेत आणि याच्यातून तुमच्याकडून आम्हाला मंजुऱ्या पाहिजे. पहिल्यांदा मी एक असा माणूस आहे की मी मंत्र्यांशी बोलतो किंवा त्या शिष्टमंडळाशी बोलतो. आज आम्ही तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य बी नाही येत असं समजून तुम्हाला ह्या मागण्या मंजुरीकडे देतो. असं काही नाही आमच्या मनात पाप. मंत्री असला तरच बोलायचं आणि एखादा आमदार आहे त्याची किती ताकद आहे या भ्रमात आम्ही पण नाही जगत. 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा 2004ला GR काढलाय. का बरं मराठा आहे म्हणून रद्द केला? आमच्या मराठ्यावर अन्याय करायचा का? आम्ही ज्या दिवशी ओबीसीला आरक्षण द्यायचं मराठ्यांचा एक मोर्चा दाखवा ओबीसीना आरक्षण देण्यात येऊ नये. काय चुकीचं बांधतो फडणवीस साहेबाला मी? काय चुकीचं बांधतोय? हा आम्ही जर त्याच्यात नसूत देऊ नका. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी 1 कमून आरक्षण नाही आम्हाला. ज्याला घ्यायचं ते घेतील. ज्याला 96 कुळी राहायचं, ज्याला 92 कुळी राहायचं, ज्याला पाटील राहायचं, ज्याला वरचा पाटील खालचा पाटील, वाड्यातला राय गडीवरचा राय, तुला जिकडे राहायचं तिकडे राय, ज्याला घ्यायचं ते घ्या, नाही तिकडेच मारा ना. ज्याला घ्यायचं ते घेतील. बंधन आहे का? 2004चा GR होता. हे माहिती तुम्हाला आहे का नाही मला माहित नाही. पण माझं म्हणणं आहे मराठा आणि कुणबी 1 राज्यातला सरसकट मागणी होती, नाही दिली सरकार. मग आम्ही गॅजेटवर आलो. ओबीसीला कोणत्या निकषावर आरक्षण दिलंय भाऊ? 89-90ला मंडळ गठीत केला गेला. मंडळाला 3 कामं सांगितली. तुम्हाला माहित असलं तर मला इथंच उत्तर द्या, नसलं तर नंतर द्या. मंडळाला 3 कामं सांगितले. ज्या जाती ओबीसी आरक्षणात घालायच्या त्या जातीची यादी तयार करा. हे कथन मला डबल नाविलाजाने तुमच्याकडे करायची वेळ आली, कारण कुठंतरी तुमच्यापेक्षा आशा पल्लवी झाल्यात म्हणून. नाही तर मला इतका वेळ पण नाही सांगायला, कारण सरकारच्या पाठ झालंय मराठ्यांचं खरं आहे म्हणून, पण द्यायचं नाहीये. मंडळाला सांगितलं ओबीसीची यादी तयार करा. ओबीसीचे मागचे कोणी बडबड बंद करा, नाही नीट खाली व्हायचे. ओबीसीची यादी द्या. ज्या जाती घालायच्या त्या ओबीसीची जनगणना करा आणि या जाती आरक्षणात घालायच्या त्यांना मागास सिद्ध करा. हेच केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे रूल आहेत ना, याच्यात विरुद्ध नाही येत ना. मंडळनं कोणता सर्वे केला ते आम्हाला एकदा दाखवा मराठ्याला. तरी आमचा विरोध नव्हता. तुम्ही आम्हाला करायला लागलेत म्हणून ह्या गोष्टी पाहिजेत आता आम्हाला. तुम्हाला जर आमच्या लेकराचं वाटोळं करायचं असेल, आम्हाला तुमच्या करायचं नाही, पण तुम्हाला दमत निघत नसेल तर त्याला आमचा नाविलाज. मंडळनं ना जनगणना केली, ना मंडळनं मागास सिद्ध कोणची जात केली, ना मंडळनं ओबीसीची यादी दिली. साल मागं पुढं होईल 1952च्या आसपास किंवा त्यानंतर राजश्री शाहू महाराजांनी भास्करराव जाधव साहेबांना आंतरराष्ट्रीय परिषदेला पाठवलं आणि त्या परिषदेत ओबीसीची यादी डिक्लेअर करायची होती. भास्करराव जाधव साहेबांनी तिथं ते ओबीसीची यादी 180 जणांची यादी रिजेक्ट झालेली सगळ्यांनी मान्यता दिली त्या परिषदेत. या मंडळाने ती यादी उचलली आहे, तीच घेतली.
जनगणना करायची, इंग्रजांनी 1931ला जनगणना केली ती यादी उचलली. मागास सिद्ध नाही, फिगास सिद्ध नाही, काही नाही. अहवाल बनवला आणि व्हीपी सिंग सरकार पुढे ठेवला, झालं ओबीसीला आरक्षण सॉल्व. अरे वा, म्हणजे तुमचं कसं पण चालतं. झालं ओबीसीला आरक्षण चालू झालं, आम्हाला आनंद आहे. ओके, करा तुमच्या लेकराचं कल्याण. मराठा जातीवादी नाही, कोणाच्या लेकरबाळाचं वाटोळ व्हायची अशी अवलाद ह्या मराठ्याचं रक्त मी सळलेलंच नाही. हो दे तुमचं कल्याण. पण तुम्हाला आरक्षण दिलं किती याच्यावर येऊ. आता मंडळला आरक्षण किती दिलं तुम्हाला? 89-90ला 14%. म्हणजे ओबीसीची लोकसंख्या किती? केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो SC ST ना 100% आरक्षण द्यायचं आणि ओबीसीना द्यायचं असेल तर लोकसंख्येच्या 50% द्यायचं. 14% आरक्षण दिलं म्हणल्यावर मंडळनं ओबीसीची लोकसंख्या किती दाखवली तर 28%. बरोबर ना? त्यांच्यावरच बोलतो मी, माझं बोलतच नाहीये. आमच्या याला काढी लागू द्या पार, त्यांच्याच याच्यावर बोलतोय. 14% आरक्षण दिलं म्हणजे लोकसंख्या 28% झाली. 4 वर्षानं 1994ला जी ओबीसीला आरक्षण होतं 14%, ते आरक्षण 4 वर्षात गेलं 30%. म्हणजे लोकसंख्या किती झाली? 60%. 14 वरची 60% 4 वर्षात. समजा मी इथं आता वितारला रहिवासी आणि सरपंच तुम्ही, मी तुमच्या ग्रामपंचायतला येऊन नोंद केली, माझे 16 लोक आहेत किंवा माझे 4 लोक आहेत, नोंद करा. तुम्ही तुमच्या ग्रामसेवकानं तलाठी कोण असते यांनी माझी 4 जणांची नोंद लावली. सरपंच तुम्हीच आहेत, ग्रामसेवक बी तेवचे, सरपंच तेवचे. पुन्हा 4 वर्ष उठलो मी तुमच्याकडे आलो. तुम्हाला सांगितलं भाऊ मग 4 लोकांची नोंद केली होती, तुम्ही 4च वर्षाने आलो तुमच्याकडं. मग जरा 60 लोकांची सदस्याची यादी का, 7 सदस्य. मी का फॅक्टरी टाकली का पोरं फायदा करायची? 4 वर्षात 60% लोकसंख्या छगन भुजबळची झालीच कस काय? ओबीसीची 60% लोकसंख्या कशी झाली याचं उत्तर आम्हाला द्या. हे कोणाला मान्य आहे का? 4 वर्षात 60% लोकसंख्या झाली यांची डायरेक्ट 30% आरक्षण. आणलं मराठ्याचं आरक्षण तुम्ही, तरी चुकीचे आम्हीच द्या ना. 4 जर आता भाऊ तुम्ही विचार करायचा, लाड भाऊ हे लय सिरियस आहेत, तुम्हाला ते वाईट दिसतं. आमची तळमळ आमच्या गरिबांच्या लेकराच्या वेदनेशी त्यांच्या पायाशी ठुली आम्ही ही वेदना. तुमची 90 ते 94 4 वर्षाच्या काळात जर 60% लोकसंख्या होती तर 94 ते 2026 पर्यंत मग तो 750 झाले असते टक्के. आता ओबीसी लोकांची संख्या 60% ना. 94ला 4 वर्षांनी 2026 पर्यंत टप्पे पाडा ना. प्रति 4 वर्षाला यांची 30% लोकसंख्या वाढते आणि आमची कमी होती. आमच्या राणे साहेबांनी, मी त्यांना राणे दादा म्हणतो, मी त्यांना बोलत नाही, त्यांनी पोट्टे सोडित नाही मी, पण दादांना मानतो मी पहिल्यापासून, आज नाही. त्यांनी आम्हाला 16% आरक्षण दिलं. म्हणजे झालं किती? 32% आमची लोकसंख्या, 34% आमची लोकसंख्या. गायकवाड आयोगाने दिलं 12-13% नोकरीत आणि शिक्षणात, 13%वर आलो. म्हणजे आमची 16वरची लोकसंख्या 13वर आली. आता सुक्रिया समितीने दिलं आता 10% एसीबीसी, 20%वर आलो. आमचे पोरं व्हायनात का काय? आम्हाला काय अडचण आहे बा? काय मिळेल नेमका? फॅक्टरी बंद पडले का आमच्या? तुमचे तर होत वाढायला लागले खपा खपा. काय हे बघा, हे साधा विषय नाहीये. आम्हाला खूप येड्यात काढलं गेलं आणि आम्हीच ऐकून घेतोय प्रत्येक वेळेस परत. आणि त्यांनी ऐकून नाही घ्यायचं, त्यांनी भेव दाखायचं. ओबीसी तुमच्या विरोधात जाणार. मराठा एक नव्हता ना तेव्हा सरकारला बी वाटायचं ओबीसी विरोधात जाईल. मराठी सर पळत येत कुत्र्यासारखे दारात बांधलेत तुम्ही. आता मराठ्या ध्यानात पाडायचं असतं. आता ओबीसीच भेव होतं पाडायचं, आता मराठ्याच भेव पाडायचं. आता पडित असतो आम्ही. हे खोटं नाही सांगत तुम्हाला मी. तुम्ही आमचं वाटोळ करू नका. कवा सत्ता काय, तुम्ही राहा मजा करा ना, तिकडेच राहा ना. आम्हाला काय करायचं राजकारणाचं? तुम्ही नाही दिलं तर ते होणार आहे. ठीक आहे, चला सोडून देऊ. 60% तर 60%. छगन भुजबळचं म्हणणं आहे आमची 60% लोकसंख्या. बरं 60% बाबा जाऊन दे, काय तुला काय खायचं. पण जरा गणित लावा बरं. 60% ओबीसी, 20% SC ST किती झाले?
34% मराठा. किती झाले? 150% लोकसंख्या असते राज्याची. तू का पागल काढी तो का आम्हाला? आणि मुस्लिम, मारवाडी, बामण हे बिचारे कोण सोडित दुसऱ्या राज्यात नेऊन सोडितो का? कोणचं गणित आहे? किती येड्यात काढणार माझ्या समाजाला तुम्ही? किती? आम्ही आमच्या नोंदी आहेत, यांच्या नोंदी नाहीत तरी आरक्षण दिलं. आम्हाला अडचणी का? आता येऊ गॅजेटवर. आपण हैदराबादचा गॅजेटियरचा GR काढला. त्या दिवशी मी सांगितलं होतं समाजाचं कल्याण करू शकतो तर आता विखे पाटील साहेब, कारण फडणवीसांनी सांगितलं आम्ही GR काढला. ओके, देऊन टाकलं श्रेय तुम्हाला. दाखवा मला श्रेय नाही दिले, दाखवा मला. ते बघा, आज नका ऐकून घेऊ तुम्ही सुद्धा. त्यांच्या दारात गेलो होतो म्हणून ऐकलं, माझ्या दारात आलात, माझ्या समाजाच्या दारात आलात म्हणजे आम्ही सुद्धा अवमान नाही करणार. नाही होणार, तुम्हाला जाईपर्यंत सन्मानच होणार. ते मध्ये काय केलं म्हणलं तर आता कोणी पोरायनी कोण येत मला काय त्यांचे नावं काय माहीत नाहीत. जाऊ द्या, तुमचे लेकरं येतं करत असतात, तुम्ही उच्च येतं. राजकारणात हे पचावं लागतं. एखादं बोललं असेल, कशामुळं बोललं मला माहीत नाही, राजकीय स्टंट होता का, त्याच्या डोक्यात काही वेगळे विचार आहेत का, आंदोलनाला गालबोट लावा म्हणून का, चर्चा होऊ नये म्हणून का, खरोखरच त्याला समाजाविषयी प्रेम होतं म्हणून केलं. हे याच्यातला काहीच तारतम्य माहिती नाही. परंतु असं काही होणार नाही. झालं असेल तरी ते मोठ्या मनानं तुम्ही बी ठेवत जावा. राजकारणात हे सुरूच असतं. एखाद्याचं लेकरू बाळ म्हणतं, एखाद्या वेळेस रागात येतं. हा कोणी मला खरंच माहीत नाही नाव गाव त्याचं काय आहे काय नाही, परंतु म्हणत असतं रागाच्या भरात येतं एखाद्या वेळेस. त्याला वाटतं समाजाचं कल्याण व्हावं म्हणून तुम्हालाच भांडत असते सगळे. आणि आता राजकारणाला बी घोडे लावल्याशिवाय निवडून येत नाही का हो कुचे साहेब. त्यामुळे तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे यायच्या आधी मी मीडियासमोर बोललो. त्यांनी जी चूक केली असेल, कुठलाही गुन्हा दाखल करून त्यांचं आयुष्य खराब करू नका हे मी मीडियाला तुमच्याकडे यायच्या आधी सांगितलं. नाही ते मी सांगितलं मीडियावाल्यांनी मला ते त्याबद्दल करतो. आता आपण येऊ गॅजेटकडं. गॅजेट फडणवीस साहेबांनी काढलं, विखे पाटील साहेबांनी काढलं. कोणत्या दिवशी नाकारलं? मला नाकारलेलं सांगा. आज भांडूयात आपण. तुम्हाला भांडायचं तर मला भांडा, मला भांडायचं तुम्हाला आलोच नाही. त्याशिवाय मग एकडील नाही जायचं नाही. मग गुळ असं होईल आपल्या दोघांचं गेम माझी. आज मी तुझ्याकडे भांडायला आलोच नाही. भांडायची वेळ परत आपण ठरवू. आज आपण चर्चा त्या विषयावर भावाच्या घरी आलोय. आज चर्चा करूयात त्या विषयावर. बस त्या विषयावर फक्त चर्चा करूयात आपण. आपण आलोत गॅजेटकडं. तुम्ही गॅजेटचा GR काढला, आम्हाला आधार लागतो बघू GR काढायला. ही माझ्या गरिबांची शोकांतिका आहे. आम्हाला आधार लागतो तर आमचं पत्र निघतं. यांना 1994ला आरक्षण दिलं गेलं, कशाचा आधार होता? आम्हाला सांगा कशाचा आधार होता म्हणून यांना आरक्षण दिलं. आमचं गॅजेट आधार आहे. आम्ही 7/12 दाखवला, ही जमीन माझी. फक्त दादागिरीनं त्यांनी बळ केले, आम्हाला द्या. आमचे लेकरं ऊस तोडीत आहेत, आमचे लेकरं लोकांची मजुरी काम करतात, हमाल्या करतात. आमचं रान असून हे नसून कसं काय बळ केलंय रान? आम्ही तुम्हाला आरसा दाखवला. आमचं हैदराबादचं गॅजेटियर छत्रपती संभाजीनगर आणि जालना दोघांना मिळून 2,56,000 कुणबी आहेत. हे कुठं गेले दाखवा आम्हाला. आम्ही ओबीसीचं आरक्षण नाही घेत. आम्ही आमचं हक्काचं मागतोय. ती आमचं रान आहे. तुमचं 10 एकर आहे, त्याच्या शेजारी आमचं 10 एकर आहे. आमचं म्हणणं तुम्ही ते खाऊ नका, आमचं आम्हाला द्या. तुमच्या 7/12 प्रमाण तुम्ही घ्या, आमचं आम्हाला राहू द्या. ओबीसीची 60% लोकसंख्या ही मराठा धरू नये. काय अडचण आहे? बरं, तुम्ही हैदराबादचा GR काढलं, प्रमाणपत्र वाटायचं बंद कम केले. सांग. हैदराबादचा GR काढला, लागू पण केला. सरकार म्हणते 308 प्रमाणपत्र दिले, बंद कम केलं. अधिकारी डायरेक्ट म्हणते, सांगतो तुम्हाला मी, फडणवीस साहेबाच्या कार्यालयाकडून फोन आलाय, प्रमाणपत्र सध्या द्यायचे नाही. सध्या शब्द वापरलाय. का बरं? आता अधिकाऱ्याचं नाव सांगावं तर त्याचं काळीच लागली म्हणायचं, कारण त्याला भाजप म्हणतात. पुन्हा तुम्ही म्हणता भाजप पोराचा आला, ते गाडीतच लाकूड घालते तितकं. त्याच्यापेक्षा ते म्हणतात नको बाबा, यांच्या नादीत लागू नको, आपलं गपरा मागा पर्याय नाही दुसरा काही. हे सत्य बोलतोय मी माझ्या समाजावरती प्रेम करतो, तुमच्यावरती प्रेम करतो. मी सरकारवर प्रेम करत नाही. ही गैरसमाजातून बाहेर जा. तुम्ही माझ्या समाजाला द्या. 8 महिने झालं शांत झालो. मी नुसतं समाजाला गॅजेट दिलं तर गप्प बसलो. दिलं, तुम्ही नाही दिला. तुमचा एक दुसरा शब्द होता. तुम्ही नारायण राणे साहेबाला भांडले का? तुम्ही अशोक चव्हाणांना भांडले का? तुम्ही शरद पवारांना भांडले का? फडणवीस साहेबांनाच का भांडता?
त्यांनी काय दिलं कम नाही विचारलं त्यांना, ते दिलं नाही म्हणूनच लोकांनी पाळलं ना त्यांना. त्यांना तर चहा सांगा. दिलं नाही म्हणूनच लोकांनी पाडलं, तुम्हाला आणलंय ना, आता मग तुम्हाला नाही भांडवत त्याला भांडून काय करायचं. आलो ना मी भांडण करायला तुझ्याशी. हा पण हे सांगायला तुम्हाला मी, तुम्ही जे प्रश्न होते त्या प्रश्न होते. आता गॅजेट तुम्ही दिलं, त्याचे सगळे प्रमाणपत्र बंद केले. बरं गॅजेट असून अडचण काय? सगळ्या 1,23,000 बीडला आहेत, कुणबी कुठं गेले? आकडा थोडाफार कमी जास्त होईल हजारात. जवळपास 1,55,000 जालन्यात आहेत, कुणबी कुठं गेले? 1,77,000 नांदेड जिल्ह्यात आहेत, कुठं गेले कुणबी? ते गॅजेटमध्ये आहेत. लातूरमध्ये आहेत, हिंगोलीत आहेत, परभणीत आहेत, धाराशिवमध्ये आहेत, हे गेले कुठं? मग जर आमचं गॅजेट येतो द्या ना तुम्ही. राहू दे बाबा. का रद्द केलं? का थांबविलं? नाही मी दादा आपल्याला तेच सांगायला, ह्या गोष्टी छोट्या नाहीत, पण हा कुठेतरी गॅप आहे. मी आज तुझ्याकडे का आलो, भाऊ म्हणून का आलो, तुझं ऐकायला का आलो, की ह्या कुठेतरी गोष्टी कुठे थांबल्या आहेत. त्या का थांबल्या आहेत, ह्या समितीकडे असेल, कोणाकडे असेल, आपल्याला बोललं पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना, माझं गंगाधरशी बोलणं झाल्यानंतर गंगाधरचं म्हणणं होतं 7-8 विषय दादांच्या मनामध्ये फार आहेत, जे तुम्हाला चर्चा करावे लागतील. तर मी म्हटलं मी येऊनच वैयक्तिक बोलतो, तुम्ही मला मेसेज करणार, मी तुमच्याशी फोनवर बोलणार, असं व्हायला नको. आता जे तुम्ही मला म्हणालात, हैदराबाद गॅझेटबद्दल बोलता, आपलं औंध गॅझेटबद्दलचा एक विषय असू शकतो, मुलांच्या नोकरीचा प्रश्न असू शकतो, गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न आपण घ्या. नाही, आपण ना या विषयातून बाजूला जाऊ शकत नाही. तुम्ही जर मोठ्या मनानं जी आर काढल्यात, तुम्ही जर मोठ्या मनानं ओबीसी आरक्षणात काही जाती घातल्या, आम्ही कुणी विरोध केला नाही. आता आमचं आंदोलन सुरू असताना सुद्धा 1 वर्षापूर्वी 26 जाती आरक्षणात घातल्या. म्हणजे आंदोलन सुरू आमचं आणि तुम्ही जाती घालतात त्यांचे, आणि ज्या बघतच नाहीत त्या कोण गरीब? मला निकष सांगा बरं, आरक्षणाचा मागास ठरवण्याचा निकष काय? तुम्ही ज्या ओबीसी समाजाला आरक्षण दिलं, निकष काय लावला मागास सिद्ध होण्याचा? गरीब आहे म्हणून लावलाय का? ती जर लावला असेल तर तुम्हाला मग गरीब मराठी दाखवतो. मराठ्याला का आरक्षण द्यायचं नाही? मराठ्याकडं शाळा आहेत, कॉलेज आहेत, मराठ्यांकडे कारखाने आहेत, म्हणून मराठ्याला आरक्षण द्यायचं असा निकष आहे का? मी तुम्हाला छगन भुजबळ जवळ कारखाना दाखवतो, काढा ती जात आरक्षणाच्या बाहेर. तो जर निकष असेल तर, तुमचा जर तो निकष असेल, मराठी श्रीमंत आहेत यांना द्यायचं नाही, यांच्याकडे कारखाने, साखर कारखाने, यांच्याकडे शाळा आहेत, मी छगन भुजबळ जवळ कारखान्यात दाखवतो, काढा सगळी जात बाहेर. तो तुमचा निकष असेल. तुम्हाला जर वाटत असेल मराठ्यांजवळ पेट्रोल पंप आहे म्हणून यांना आरक्षण नाही, मी तुम्हाला परळीवाल्याकडे पेट्रोल पंप दाखवतो, काढा सगळी जात बाहेर. चालेल का? काय निकष आहे तुमचा आरक्षणाचा मला सांगा. तुम्हाला काय वाटतं हेच आम्हाला कळायला तयार नाही. व्यवसायावर जर आधारित तुम्ही आरक्षण दिले, असं जर केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा नियम असेल, निकष असेल, व्यवसायावर आधारित आपण त्यांना आरक्षण दिलेत, मग त्यांना मागास सिद्ध केले. विदर्भातल्या मराठ्यांना तुम्ही आरक्षण दिलं शेती करतात म्हणून, व्यवसायावर आधारित. आमच्याकडे काय समुद्र आहे का? आम्ही काय वाटी आणतो का इकडं? काय निकष आहे? आम्हाला निकषच कळायला तयार नाही तुमचा. तुम्ही जर त्यांना मागास सिद्ध केले, शैक्षणिक आणि नोकरीत, आम्ही दाखवतो आम्ही शैक्षणिक आणि नोकरीत सामाजिक दृष्ट्या मागास आहेत म्हणून आम्ही दाखवतो तुम्हाला. चला. नाही, तुमच्या या विषयावरती दादा माझं सभागृहातलं भाषण आहे, मराठा समाज मागासवर्गीय कसा झाला. अनेक म्हणजे आपल्या 20 पिढ्यापासूनचा जो समाज मागे येत गेला, आज आपला समाज लाडभाऊ यांना मागास सिद्ध केलेलंच नाहीये, आम्हाला केलंय 3दा, तरी आम्हाला आरक्षण नाही. गायकवाड कमिशनने केलं, सुप्रे कमिशनने केलं, आम्हाला नारायण राणे साहेबांच्या समितीने केलं. आम्हाला नाही आरक्षण, यांना कोणाला आहे? आता काहीतरी 40 जाती, काल ओबीसी समाजाचे ते उपसमितीची बैठक झाली, 42 जणांची यादी घालात का? इंग्लिशमध्ये शब्द चुकला होता म्हणे इथे शब्द चुकला होता म्हणे इंग्लिशमध्ये, तो आता बाजूला निघणार आहे. आमचा मराठ्याचा कुणबीचाच निघाणार काय? कोवा माणूस समाजला का बरं आमच्याबद्दल असं वागताय? काय केलं आमच्या गरीबाच्या लेकरांनी? तुमचं आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय वाटोळं केलंय?
तुमच्या लगेच जाणार, कारण स्पेलिंग चुकली होती. काना मात्र हुकला होता, आता दुरुस्त करायला होत. मंत्रिमंडळाची उपसमिती ओबीसी समाजाची, आमची समिती झोपती का? विखे पाटील आहेत ना. आमचं मग का उत्तर देऊ नयेत की बाबा हे चालणार नाही, मराठ्यावर अन्याय होईल असं नाही, तुमच्या ओबीसीवर होऊ नये पण मराठ्यावर बे तुम्ही करू नका. का भांडायचं नाही तुम्ही? अरे आम्ही त्या विखे पाटील साहेब म्हणतो, तुमच्या पक्षात नाही का ते? तुमचा त्यांचा जीव नाहीये का त्यांचं वेगळं बेट आहे? तुमच्या तर 7-8 बेट आहे जणू. हो ना, मला अंधारातून कळलं बा, आपलं काय का खरं सांगणार होय. ते एकामेकावर तुटून पडते जणू, असं लफड आहे त्यांच्या दबी. आम्हाला देणं घेणं नाही ना. त्यो माणसानं देतो म्हणला, आम्ही म्हणलं ह्योच खमक्या माणूस आहे, 100% आता मराठ्याला आरक्षण देतो. तुमच्या भाजपलाच फायदा होईल ना. लगेच थांबून टाकले हो सगळे प्रमाणपत्र. त्यांचं दुरुस्त होतं, आमचं दुरुस्त होत नाही. आम्ही मागास सिद्ध झालो, आरक्षण नाही. आता आमचा गॅझेटियरचा GR निघाला तरी नाही. तुमचं एक मीडियात वाक्य आलंय, कोर्टात प्रलंबित गॅझेटियर, म्हणजे ते कोर्टात गेले. म्हणजे गॅझेटियरचं नाही बोलत. आपण जे गुन्हे मागे घेतो त्याच्यामध्ये काही आपल्याला न्यायिक प्रक्रिया, गुन्ह्याकडे येऊन आपण गुन्ह्याकडे येऊ. तुम सगळ्याकडे येणार मी तुमचं मराठा समाजाबद्दलचं एका शब्दावरती इतका तुमच्याशी मी प्रामाणिक झालोय. शपथ सांगतो तुम्हाला, मी शपथ शब्द वापरेल नाही. मीडियाने 2.5-3 वर्ष शपथ शब्द ऐकला असणार. एका शब्दावरती आम्ही मराठी तुमच्यावर फिदा झालो. आता तुम्ही सांगितलं 100% मुख्यमंत्री मागण्याची मंजुरी देणार. आयला म्हणलं आंदोलन करायचंच का म्हणून? मग आपल्याला जर मंजुऱ्या देणार, टाका की या माणसावर विश्वास. मंत्र्यावर टाकला, अमक्यावर टाकला, तमक्यावर टाकला, टाका की. म्हणून आम्ही बोलवलं. मी कोणालाही अंतर्वालीत बोलवत नाही, मी आभार मानला ना तुमचं. कधीच बोलवत नाही. कारण त्यांनी काय होतं, याच्यात क्षमता नाही असा अर्थ जात असतो. आणि मी कणखर आंदोलक, क्षमता नाही याच्यात. आंदोलनाला बसायच्या आधीच फोन लावतो, या माया भेटायला, मला भेटायला. ये नको येऊ, मी टेकलो एकदा की टेकलो. मरूच तर मागं सरकत नाही, मरायला भेट नाही. मी माझ्या समाजाच्या पायावर माझा जीव ठेवलेला, मी मरायला नाही भेट. येऊ दे मरण. मी ते मन मोडून टाकली, मी मन मोडून टाकली. लाख मेले तरी चालते, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. लाख पोसून काय करायचं? जगून काय करायचंय? लाख मारू द्यायचे आणि एक जागवायचा. मला करोडो जगले पाहिजेत, मी मेलो तरी चालतो. या भूमिकेतून आता तुम्ही GR काढला हैदराबादचा आणि कमून थांबिले प्रमाणपत्र, कमून द्या ना. गॅझेटियरवर आधार दिला ना, मी तुम्हाला कायदा पारित करायला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. बरं, आता विधानसभा, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, प्रशासक लागलेला नाही आपल्याकडं. राज्यसभेला, विधान परिषदेला ऍक्टिव्ह असल्यावर राईट आहे त्यांना. शासन निर्णय काढण्याचा, GR काढण्याचा काढलाय तुम्ही, थांबवलं का? मग थांबवा मग 1994चा पण, काय अडचण आहे? आमच्यावर का म्हणून अन्याय करायला तुम्ही? आमचं तुमचं काय काय दुश्मनी? तुम्ही 17 संस्थांचा GR काढलाय, फडणवीस साहेबांनी छाती टोकून सांगितलं पाहिजे ओबीसीवर अन्याय करणार नाही, पण 10 आहे त्यांचं वावर आहे, द्यावा लागेल. त्यांच्या नोंदी यात मला आरक्षण द्यावं लागणार आहे. तुम्ही चिडीत, आम्हाला चिडीत आहे. तुम्ही आमच्या भावना समजून घेत नाहीये. तुम्ही आम्हाला चिडीत आहे. तुम्ही GR काढला म्हणलं सांगायचं हे काढलाय, त्यांच्या आधार घेतलाय, त्या गॅझेटियर मध्ये नोंदी आहेत आणि हेच ते मराठवाड्यातले मराठी आहेत, यांना मला द्यावं लागणार. तुम्हाला द्यायला नाही म्हणत नाही, पण यांना सुद्धा मी तुमचं ऐकून नाही म्हणू शकत नाही. मला सत्य आहे ते करावंच लागणार आहे. फडणवीस साहेबांनी सांगावं ना, काढला ना GR, आता काय भ्यायचंय? नाही 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 मिरवणूक काढली आणि नाही 6 कोटीने फुलं टाकल्या ना, मायला आपले जात बदलून ठेवी. तुम्ही करतच नाही येत राव, तुम्ही फक्त आशाला लावताय की दिला GR. आता मी ते आंदोलक नाहीये, पदासाठी पैशासाठी पुढं पुढं करणारा. मला द्यायचं तर मराठ्यांनाच द्यायचंय. मग म्हणून आता GR काढलं, कम थांबले. ही एक बाजू झाली. 58 लाख नोंदीचं काय झालं मला ते सांगा पहिले. 58 लाख नोंदी शिंदे समिती गठीत सरकारनं केली, आम्ही नाही. कायद्याने पूर्ण अधिकार त्यांना दिले सरकारनं. कॅबिनेटनं त्यांना अधिकार दिले, राज्य मंत्रिमंडळाने त्यांना अधिकार दिले, राज्य मागासवर्ग आयोगाने त्यांना अधिकार दिले. सगळे तज्ज्ञ त्याच्यामध्ये न्यायाधीशासहित घेतले गेले.
त्यांनी 58 लाख नोंदी या राज्याशिवाय दिल्यात. रेकॉर्ड आमच्याजवळ नाहीये लाडभाऊ, रेकॉर्ड तुमच्या ऑफिसला आहे, सरकारच्या तुमच्या सरकारी अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड दिलाय आणि त्यातून समितीनं नोंदी शोधल्यात 58 लाख. आणि तुम्ही ते प्रमाणपत्र का द्यायनात? जमीन सापडले म्हणलं का द्यायनात? का अन्याय माझ्या समाजावर तुम्ही करायला? काय केलं माझ्या गरीबाच्या लेकराने? काय केलं माझ्या आईने बापाने? नुसते कष्टच करायचे का रात्रंदिवस शेतात? त्यांनी स्वप्न नाही बघायचं का माझा लेकरू अधिकारी व्हावून मला सुखाचा दिवस यावा? ते स्वप्न का मोडता तुम्ही आमचं? आम्ही झोपडं उभं करायचा प्रयत्न करतोय. आम्हाला वाटतं आमच्या डोक्यावरती सावलीचं थोडं छत असावं. आम्हाला वाटतं आमच्या लेकरा बाळांना कुठेतरी गाडीत हिंडावं. त्याच्या बापाने कष्ट केलेत, नाही चपला. चला मग सांगा तुम्ही 4-8 दिवस वेळ द्या. शहरातून खेड्यात तुम्हाला नाही चपला दिसणार. समाजाच्या पायात काही लोकांच्या दिसन तुम्हाला धोतर फाडलेलं नाही. आईच्या डोक्याला तेल दिसणार तुम्हाला नाही. तेल लावत ती नाही, तिला भाजीत तेल टाकायला किती कुटुंब दाखवू? काय पाप केलं राव माझ्या समाजाच्या लेकरांना तुम्ही त्याच्या मुंडक्यावर पाय द्यायला लागला? काय केलंय? काय त्या मराठा समाजाने पाप केलंय समाजात जन्मून? त्याने राबायचं. 10,000 रुपये कमी पडले तर 50 जणांची उमरेची जायला लागते. त्याला पोरा जर फिरस कमी पडले तर शिक्षण एवढे महाग झाले. पोरग नोकरीला नाही लागलं तर आईबापाने करायचं काय राव? मागच्या दिवस तेच. प्रत्येक जण लेकरू सुखी व्हावं म्हणून लढतो इथं. कमून राव दशा चाललेली तुम्ही आमची. 58 लाख नोंदी सापडल्या म्हणल्यावर तुम्ही जर त्या लोकांना सांगतच नाहीयेत की तुमची नोंद सापडली म्हणून, तुमची गावापर्यंत यंत्रणा आहे, ग्रामसेवक हे, तुमचा तलाठी आहे, तहसीलदार आहे, तुम्ही सांगा ना बाबा तुपली नोंद निघाली, काढी नाहीत नका काढी ना. नोंद सापडल्यावर तरी देणार आहोत. रान असून आम्ही लोकांची तर सालं धरायची वेळ आली आम्हाला. ही आमची वाईट वेळ आहे. आणि तुम्ही एवढे मोठे बलाढ्य समाजात लोक असून आम्हाला शेणमेनं खाली मान घालायला लागली तुमच्या सोन्यासारख्या एवढ्या मोठ्या समाजाला. असून नसतं तर ठीक आहे, आम्हाला देऊ नका. तुमचा सोन्यासारखा समाज आहे, जगाच्या पाठीवर राज्य करण्याची क्षमता ठेवतोय तो. अहो त्याला असून द्या ना. तुम्ही 58 लाख नोंदी असून त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या ना. ज्यांचे दिले त्यांचे व्हॅलिडिटी थांबवलेत राव. काय पाप केलं त्या पोरांनी? जर आता कुणबीतून भरलेला असेल नोकरीला फॉर्म किंवा त्यांनी ऍडमिशनला फॉर्म, पोरांनी फाशी नाही घ्यायची साहेब. ऍडमिशन रद्द झाल्यावर तुम्ही व्हॅलिडिटी देत नाहीत कुणबी प्रमाणपत्र. अरे रजिस्ट्री झाली, साक्षीदार आहेत म्हणल्यावर फेर वाढायला तुम्हाला अडचण काय? रजिस्टर ऑफिस चुकीचं आहे, निबंधक असं म्हणायचं आहे का तुम्हाला? निबंधकाची चुकी असं म्हणायचं आहे का तुम्हाला? रेकॉर्ड तुमच्या समितीने शोधला, प्रमाणपत्र तुमच्याच यंत्रणेनं दिलं आणि तुम्ही आता व्हॅलिडिटी रोखून तरी कमून का वाटोळ करता तुम्ही? 58 लाख म्हणजे जोक आहे. 58 लाख नोंदी निघणं म्हणजे माझा जवळपास 3 कोटी मराठा समाज आरक्षणात चालला, सुखी समाधानी व्हायला लागलाय. लेकर हसत येते. आमचं इथे बीडला पोरग आहे राम मस्के म्हणून, त्याची कुणबी नोंद निघाली आणि सर्टिफिकेट काढायला टाकलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं प्रमाणपत्र काढायला वेळ लागेल तोवर तुम्हाला फॉर्म भरायचा पोलीस पाटलाचा. तुम्ही काय करा, ती चिठ्ठी जोडा, कोणची चिठ्ठी असते ती, पण पावती जोडली. ओके म्हणलं काय हरकत. पण इतक्या तारखेच्या आत प्रमाणपत्र द्या असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. येथे ऑफिसला वारंवार गेले. न होणारी घटना त्याच वेळेस नेमकी घडली. अजितदादांचं दुःखद निधन झाल्यामुळे 3 दिवसाचा दुखवटा झाला. अधिकारी म्हणले ते जमतच नाही, आता अपात्र तू, त्याचा काय दोष? बरं अधिकाऱ्यांनी का दिलं नाही? आदल्या दिवशी मग तवा यांना रजावर जायचं, नंतर द्यायला काय? ती तारीख हुकून दिली 21 आणि 22ला सकाळी दिली. कार्य वाटलं आमचं. ते उदाहरण सांगायला तुम्हाला फक्त. अर्ज नाही म्हणताय तुम्ही अर्ज नाही म्हणताय. मरणाचे अर्ज आहेत 550 अर्ज जवळपास नुसते एकट्या वैजापूरमध्ये आहेत, लातूरमध्ये अर्ज आहेत, धाराशिवमध्ये आहेत, जालन्यात आहेत, नांदेडला अर्ज केलेत गॅजेटनुसार. नाही केले असं नाहीये. अधिकारी डायरेक्ट सांगतात आम्हाला एसओपी नाही आणि सरकारने सांगितलं सध्या देऊ नका. काय सांगावं तुम्हाला याचं? कमून रा बाबा आमच्यावर काय पातक केलं राव आम्ही? काय चूक केली या समाजाच्या लेकरानं? असून द्या ना. तुमचं देऊ नका म्हणत नाहीत, आम्ही द्या नाही म्हणत. आमचं आम्हाला देणार आहोत. आमच्या तळतळ का समजत नाही तुम्हाला?
मग आम्ही खेड्यातले आम्हाला राग येतो, म्हणून आमच्या तोंडातून 4 शब्द जाते सुद्धा, आम्ही ना करत नाही. दाखवा सहन करून तुम्ही, तुमच्या पोराचं ऍडमिशन रद्द झालेलं फक्त सहन करून दाखवा मला तुम्ही. आम्ही का सहन करायचं आमचं असून? का बरं आमच्याच एकट्याच्या मानगुटीवर कमून दगड? 58 लाख नोंदीचा तुम्ही 2-3 दिवसाचा निपटारा करा. पुरे प्रमाणपत्र देऊन टाका म्हणा त्या नोंदी सापडल्यात. अहो यांना नसून दिलं ना राव, यांना वंशावळ कोणची लागती मिळ नाही. करा ना, ओबीसीचं आरक्षण आहे ना ते कुणबीचं, करा ना त्यांच्या धर्तीवर. कशाला डोकं? वंशावळ नाही, सक्का भाऊ, सख्या भावाला नाहीये. बरं राहून दे, हाय का प्रमाणपत्र? सख्या भावाला नाहीये. आता एक उदाहरण सांगतो, मला जेवढं माहिती आहे तेवढं, ते नाव घेतल्यामुळे बाकीच्यांना वाटण पुन्हा. मंगेश पोकळेंच्या पोराला दिलं आणि पुरीला नाही दिलं, येते यायचा धंदा. शिरसाट साहेब बोलले, दुसऱ्या दिवशी सकाळी दिलं. ते मंत्री बिचारे त्यांच्यावर उगाच हे करू नका तुम्ही, आमच्या यागळ्या गप्पा होत्या. हा, उगाच टेन्शन घेऊ नका तुम्ही, बिन त्यांना बी देऊ नका. ते बिचारे काम करते, ते आहे ते बंद व्हायचे, आमच्याकडे यायचे तुमच्या धाक तुम्ही द्यायचे, आतून खुटी घालून या खांदी, त्यांचं पळापळ सुरू व्हायची. हा ना, तेच. हा हेच, हा बघ, हे सख्य भाऊ आहेत. आता हे सख्य चुलत भाऊ, जे नारायण कदम आणि साहेबराव कदम, ते म्हणते तसं जमत नसतं. ते तुम्ही रक्ताला देताय ना, ओबीसी आरक्षण रक्ताचं सांगता ना, काय अडचण आहे तुम्हाला? कमून रोखले, पुरे राज्यातले रोखले. आता व्हॅलेटामुळे पोरांचं वाटोळ व्हायला लागलं. हे बघा, हे जे उदय सामंत साहेब येतात, त्यांचे सगळेच मंत्री येतात, तुमचे येतात पण दिसत नाही एखादी बार. जे आहे तेच सांगायलो मी, बडाई सांगत नाही. तुम्ही आलात म्हणून तुम्ही पण ऐकून घेऊ नका. अजित दादांचे पण येतात, ते बिचारे प्रामाणिक काम करतात राव. तुम्ही जर त्यांच्यावर दम भरेला ना, तर समाजाचं वाटोळ होईल. कारण ते काम करतात, त्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगतात काही काम असलं की, इतकी ऍक्शन ताबडतोब घेतात ती. म्हणून ते मराठ्यांच्या मनात गेलेत, बसलेत. तुम्ही बसा, आमचं भांडणच नाही. आणि ते तुम्हाला 70 रुपये सलवून राहो, काय त्यांच्या मागं लागतात दोघं.